अरहं सम्मा सम्बुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि। स्वाख्यातो भगवता धम्मो धम्मं नमामि। सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि। नमो तस्य भगवतो अरहतो म्हणा 3 वेळा। बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। शरण शरणागमनं संपूर्णं पाणातिपाता वीरमणि सिक्खापदं समादियामि। अदिन्नादाना वीरमणि सिक्खापदं समादियामि। कामेषु मिच्छाचारा वीरमणि सिक्खापदं समादियामि। मुसावादा वीरमणि सिक्खापदं समादियामि। सुरामेरयमज्जपमादट्ठाना वीरमणि सिक्खापदं समादियामि। साधु 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 तिसरणेन सद्दिं पंचशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कृत्वा अपमादेन शीलं संपादितव्यम्। साधु साधु। सर्वांनी हात जोडा, डोळे बंद करून शरीराला सरळ ठेवून मी म्हणतो त्याप्रमाणे तुम्हाला ग्रहण करायचं आहे। माझ्या आवाजाकडे केवळ लक्ष ठेवा। इतिपिसो भगवा अरहं सम्मा सम्बुद्धो विच्चाचरण संपन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरुषधम्म सारथि सत्था देवमनुस्सानं बुद्धो भगवाति। सो भगवा इतिपि अरहं
अरहं वतसो भगवान् तं भगवन्तं अरहन्तं शरणं गच्छामि। तं भगवन्तं अरहन्तं शिरसा नमामि। सो भगवा इतिपि सम्मा सम्बुद्धो सम्मा सम्बुद्धो वतसो भगवान् तं भगवन्तं सम्मा सम्बुद्धं शरणं गच्छामि। तं भगवन्तं सम्मा सम्बुद्धं शिरसा नमामि। सो भगवा इति विद्याचरण संपन्नो विद्याचरण संपन्नो वतसो भगवान् तं भगवन्तं विद्याचरण संपन्नं शरणं गच्छामि। तं भगवन्तं विद्याचरण संपन्नं शिरसा नमामि। सो भगवा इति सुगतो सुगतो वतसो भगवान् तं भगवन्तं सुगतं शरणं गच्छामि। तं भगवन्तं सुगतं शिरसा नमामि। सो भगवा इति लोकविदो लोकविदो वतसो भगवान् तं भगवन्तं लोकविदो शरणं गच्छामि। तं भगवन्तं लोकविदो शिरसा नमामि। सो भगवा इति अनुत्तरो पुरुषधम्म सारथि अनुत्तरो पुरुषधम्म सारथि वतसो भगवान् तं भगवन्तं अनुत्तरं पुरुषधम्म सारथि शरणं गच्छामि। तं भगवन्तं अनुत्तरं पुरुषधम्म सारथि शिरसा नमामि। सो भगवा इति सत्ता देवमनुष्यानं सत्ता देवमनुष्यानं वतसो भगवान् तं भगवन्तं सत्ता देवमनुष्यानं शरणं गच्छामि। तं भगवन्तं सत्ता देवमनुष्यानं शिरसा नमामि। सो भगवा इति बुद्धो
बुद्धो वतसो भगवान् तं भगवन्तं बुद्धं शरणं गच्छामि तं भगवन्तं बुद्धं शिरसा नमामि। सो भगवा इति भगवा भगवावतसो भगवा तं भगवन्तं शरणं गच्छामि तं भगवन्तं शिरसा नमामि। साधु साधु साधु। स्वाख्यातो भगवता धम्मो सन्दिट्ठिको अकालिको येहि पस्सिको औपनयिको पश्चात्तं वेदितव्यो विज्ञाहीति। सुपटिपन्नो भगवतो सावकसंघो उजुपटिपन्नो भगवतो सावकसंघो न्यायपटिपन्नो भगवतो सावकसंघो सामीचिपटिपन्नो भगवतो सावकसंघो। यदिदं चत्वारि पुरुषयुगानि अट्ठपुरुषपुद्गला ईश भगवतो सावकसंघो। आहुनेयो बाहुनेयो दक्षिणेयो अंजलिकरणीयो अनन्तरं पुण्यक्षेत्रं लोकस्याति। साधु साधु। चैत्य वंदना सर्वांनी मी म्हणेल त्याप्रमाणे म्हणाल। वंदामि चेतियं सब्बं सब्बठाने सुपतिष्ठितं शारीरिक धातु महाबोधिं बुद्धरूपं सकलं सदा। वंदामि चेतियं सब्बं सब्बठाने सुपतिष्ठितं शारीरिक धातु महाबोधिं बुद्धरूपं सकलं सदा। वंदामि चेतियं सब्बं सब्बठाने सुपतिष्ठितं शारीरिक धातु महाबोधिं बुद्धरूपं सकलं सदा। साधु साधु साधु। यानि भूतानि समागतानि भूमानि वा यानि व अन्तरिक्षे सब्बेव भूता सुमना भवन्तु अथोऽपि सक्कच्च शृण्वन्तु भासितं। तस्माहि भूतानि सामेत सब्बे मित्तं करोथ मानुषीयापजाय। दिवाच रत्तो च हरन्ति ये बलिं तस्माहि निरक्षत अपमत्ता। यं
ये पुग्गला 800 चत्तारि एतानि युगानि होन्ति दे दक्षिणेया सुगतस्य सावका एतेषु दिन्नानि महाफलानि इदम्पि संघे रत्नं प्रणीतं एतेन सच्चेन सुवत्ति होतु ये सुपयुक्ता मनसा दल्लेन निक्कामिनो गोतमशासनम्मि ते पत्तिपत्ता अमतं विगह्य लब्धा मुद्धा निभृतिं भुञ्जमान इदम्पि संघे रत्नं प्रणीतं एतेन सच्चेन सुवत्ति होतु ये सुपयुक्ता मनसा दल्लेन निक्कामिनो गोतमशासनम्मि ते पत्तिपत्ता अमतं विगह्य लब्धा मुद्धा निभृतिं भुञ्जमान इदम्पि संघे रत्नं प्रणीतं एतेन सच्चेन सुवत्ति होतु यथिन्दखिलो पटविंसितोऽसिया चतुर्भिवातेभिः असम्पकम्पियो तथोपमं सत्पुरुषं वदामि यो अर्यसच्चानि अवेच्छ पश्यति इदम्पि संघे रत्नं प्रणीतं एतेन सच्चेन सुवत्ति होतु ये अर्यसच्चानि विभावयन्ति गम्भीरपञ्येन सुदेशितानि किंचापि ते होन्ति बुसप्पमत्ता न ते भवं अट्टमं आदियन्ति इदम्पि संघे रत्नं प्रणीतं एतेन सच्चेन सुवत्ति होतु सह वसुदस्सन संप्रदाय तयासु धम्म जहिता भवन्ति सक्काय दिट्ठि विचिकित्सितं च शीलब्धं वापि यदत्ति किंचित् इदम्पि संघे रत्नं प्रणीतं एतेन सच्चेन सुवत्ति होतु किंचापि शोकं करोति पापकं कायेन वाचा उदचेतसा वा अबभ्यो सौतस्य पटिच्छादाय अबभ्यता दिट्ठपदस्य भुक्ता इदम्पि संघे रत्नं प्रणीतं एतेन सच्चेन सुवत्ति होतु वनपगुम्बे यथा पुष्सितज्ञे गिम्हानमासे पटमस्मिन् गिम्मे तथोपमं धम्मवरं आदेशैः निब्बानगामिं परमं हिताय इदम्पि बुद्धे रत्नं प्रणीतं एतेन सच्चेन सुवत्ति होतु वरो वरण्यो वरदो वराहरो अनुत्तरो धम्मवरं आदेशैः इदम्पि धम्मे रत्नं प्रणीतं एतेन सच्चेन सुवत्ति होतु क्षीणं पुराणं नवं नत्ति सम्भवं विरक्तचित्ता आयतिके भवस्मिन् ते क्षीणबीजा अविरुळच्छन्दा निबन्ति धीरा यथायं प्रदीपो इदम्पि संघे रत्नं प्रणीतं एतेन सच्चेन सुवत्ति होतु यानि भूतानि समागतानि भूमानि वायानिव अन्तरिक्षे
तथागतं देवमनुष्यपूजितं बुद्धं नमस्साम स्वात्ति होतु। यानि भूतानि समागतानि ब्रह्माणि वायानिव अन्तरिक्षे तथागतं देवमनुष्यपूजितं धम्मं नमस्साम स्वात्ति होतु। यानि भूतानि समागतानि ब्रह्माणि वायानिव अन्तरिक्षे तथागतं देवमनुष्यपूजितं संघं नमस्साम स्वात्ति होतु। साधु साधु साधु। वंदन करा सर्वांनी त्रिवार बुद्धं नमामि। असे करा, इकडे तोंड कर, असे क्रॉस बसतो, पिशवीन मागे चालला येते, मागे करा, मागे करा, ते स्टूल घे, त्या स्टूल वर ठेव, हे तिथंच राहू द्या, हे ठेवा त्याच्यावर, नाही तर रस्ता आहे तिथं ठेवा, त्या कोपऱ्यावर, त्या पिल्लोच्या वर, हा बस ठेवते, पुढतं ठेव, ठेव ठेव, पुढते घे, मग अजून आली, अजून घे, इकडे 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 मध्ये घे, मध्ये पप्पू. ही जी जागा आहे बघा, वैशाली मध्ये, वैशाली हा एक लिच्छवी राजांचा प्रदेश होता, लिच्छवींचं गणराज्य होतं. या स्तूपामध्ये इथे खाली जे उत्खनन केलं दिसतंय आपल्याला, भगवान बुद्धाचे अस्थिधातू या ठिकाणी प्रतिष्ठित केलेले होते. कुशीनारामध्ये भगवान बुद्धाचं परिनिर्वाण झाल्यानंतर तथागतांच्या शरीराला अग्निदाह संस्कार दिल्यानंतर ते धातू अवशेष होते, त्याचे 9 भाग केलेले होते. त्या 9 पैकी एक भाग लिच्छवींना मिळालेला होता आणि त्यांनी तो या ठिकाणी प्रतिष्ठित केलेला होता. भगवान बुद्धाचे धातू अवशेष अशोक सम्राटांनी इथून काढले, त्यातले काही ठेवलेले होते, ते मातीच्या एका मडक्यामध्ये आहेत, पटण्याच्या म्युझियम मध्ये अजूनपर्यंत ठेवलेले आहेत. ही जागा यासाठी निर्देशित केलेली आहे की या ठिकाणी आपण बसलो, या परिसरामध्ये वैशाली शहर होतं. वैशाली लिच्छवी गणराज्याची राजधानी होती. त्यावेळेला वैशाली शहरामध्ये, या संपूर्ण परिसरामध्ये फार दुर्भिक्ष पसरलेलं होतं. लोक एकमेकांचे वैरी झालेले होते, शत्रू झालेले होते. छोट्या छोट्या कारणावरून रात्री आणि दिवसा सुद्धा कोणी कोणाचा खून करत होते. रस्त्यावर माणसांची आणि जनावरांची प्रेत पडलेली होती. अनेक दिवसांपासून पडलेली प्रेत सडून गेलेली होती. त्या प्रेतांमध्ये विषारी जंतू उत्पन्न झाले होते आणि त्या विषारी जंतूच्या प्रभावामुळे वैशाली नगरीमध्ये महामारीचा रोग पसरलेला होता. महामारीच्या कारणाने अनेक लोक मरत होते. लिच्छवींना, राजांना फार मोठी चिंता त्याबद्दल झाली. भगवान बुद्ध त्यावेळेला राजगीरमध्ये होते. इथले लिच्छवीचे राजकुमार भगवंताकडे आले, अभिवादन करून एका बाजूला बसले आणि भगवंतांना त्यांनी विनंती केली, याचना केली की भगवान, वैशाली नगरीमध्ये अशा अशा प्रकारचे दुर्भिक्ष पसरलेले आहे, महामारीसारखा भयंकर रोग पसरलेला आहे आणि त्यामुळे अनेक लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडत आहेत. भगवंतांनी वैशालीमध्ये येऊन लोकांना उपदेश करावा, लोकांवर अनुकंपा करावी. भगवान बुद्धांनी ते मान्य केलं. विशाल भिक्खू संघाला आपल्या सोबत घेऊन
आनंद भिक्षूला भगवान बुद्धांनी रतन सुक्ताचा उपदेश केला. आता काही क्षणापूर्वी पाली भाषेमध्ये तो उपदेश आपण पाठ केला. रतन म्हणजे डायमंड, डायमंड म्हणजे स्वयंप्रकाशित असलेली वस्तू, नैसर्गिक प्रकाशमान असलेली वस्तू. तर भगवान बुद्धांनी बुद्ध रत्ना समान आहे आणि बुद्धाचा प्रणित स्वभाव काय आहे, धम्म रत्ना समान आहे, धम्माचा प्रणित स्वभाव काय आहे, आणि संघ रत्ना समान आहे, संघाचा प्रणित स्वभाव काय आहे, ते रतन सुक्ताच्या त्या उपदेशामध्ये आनंद भिक्षूला सांगितलंय. विशाल भिक्खू संघ भगवंतांच्या पाठोपाठ या वैशाली नगरीमध्ये आले. आनंद भिक्षूने आपल्या हातात तथागतांचं भोजन पात्र घेतलं. त्या भोजन पात्रामध्ये, भिक्षा पात्रामध्ये पाणी घेतलेलं होतं. वैशाली नगरीच्या रस्त्यावरून रांगेत हा विशाल भिक्खू संघ चालत चालत रतन सुक्ताचा पाठ करत होता. जे सुक्त आपण काही क्षणापूर्वी या ठिकाणी पठण केलं. याच भूमीमध्ये, याच ठिकाणी तो रतन सुक्ताचा उपदेश भगवान बुद्धांनी केलेला होता. रस्त्यावर जी प्रेत पडलेली होती, त्या प्रेतावर आणि सर्वत्र त्या भिक्षा पात्रामध्ये असलेलं पाणी शिंपडण्यात येत होतं. विशाल भिक्खू संघ रतन सुक्ताचा पाठ करत होते. त्या काळातली बोलीभाषा इथली पाली भाषा होती. पाली भाषेमध्ये पठण करत असताना ऐकणाऱ्यांना त्याच क्षणाला त्याचा अर्थ कळत होता, जसा मराठीत आता तुम्हाला अर्थ कळतो. रस्त्यावरून संपूर्ण वैशाली नगरीमध्ये जे प्रेत पडलेली होती, त्या प्रेतांवर पाणी शिंपडत रतन सुक्ताचा उपदेश करत करत भिक्खू संघाने संपूर्ण वैशाली नगरीला संक्रमण केले, भ्रमण केले. भिक्खू संघ आणि तथागत विश्रांतीकरिता बाजूला गेले असता काही वेळातच अतिशय जोराची वर्षावृष्टी झाली. फार मोठ्याने पाऊस आला आणि त्या जोराच्या वर्षावृष्टीमध्ये जी रस्त्यावर पडलेली प्रेत होती, सडलेली प्रेत होती, ती सर्व वाहून गेली. वैशाली नगरी स्वच्छ झाली. वैशाली नगरीतील लोकांना बुद्धाच्या उपदेशाचा, वचनाचा प्रभाव लक्षात आला आणि त्यावेळेला वैशाली नगरीमध्ये सर्व लोक मैत्रीपूर्ण एकमेकांशी व्यवहार करण्यास शिकले. भगवान बुद्ध विशाल भिक्खू संघासह इथून निघून गेले. परंतु त्यानंतर मात्र वैशाली नगरीमध्ये कोणीही कोणासोबत वैरत्वाची भावना बाळगलेली नाही. पूर्वी वैशाली नगरी ज्या प्रकारे समृद्ध होती, त्याच प्रकारची समृद्धी वैशाली नगरीमध्ये लोकांनी पाहिली, अनुभवली. भगवान बुद्धाचा हा प्रचंड प्रभाव वैशाली नगरीवर फार मोठ्या प्रमाणात होता. या रतन सुक्तामध्ये भगवंतांनी असं म्हटलेलं आहे की वनप्प गुंभे यथा पुस्सित अग्गे गिम्मान मासे पटमस्मिं गिम्मे तथुपमं धम्मवरंग अदेसई निब्बान गामिंग परमंगिताय इदं पे बुद्धे रतनं पणितं एतेन सत्सेन सुवत्ती होतो. बुद्ध रत्ना समान आहेत आणि बुद्धाचा प्रणित स्वभाव काय आहे? बुद्धाचा प्रणित स्वभाव तर भगवान बुद्ध उदाहरण देतात की ज्याप्रमाणे वसंत ऋतूमध्ये वृक्षवेली रंगीबिरंगी आणि सुगंधित फुलांनी बहरून येतात, त्या रंगीबिरंगी आणि सुगंधित फुलांनी भरून आलेल्या वृक्षवेलींना पाहिल्यानंतर पाहणाऱ्यांना मोठं प्रसन्न वाटतं. ही प्रसन्नता त्या कालमर्यादेपुरते, त्या ऋतुमानापर्यंत असते. परंतु तो ऋतू संपल्यानंतर त्याच वनामध्ये जर कोणी गेलं, त्याच वृक्षवेलींना पाहिलं तर त्याची पानझड झालेली असते आणि त्या ठिकाणी उदास वाटू लागते. परंतु बुद्धाच्या मुखातून आलेला उपदेश तथोपमं धम्मवरंग अदेसे, तथागतांनी जो धम्माचा उपदेश केलेला आहे तो निब्बानगामिं परमं हिताय, निर्वाणगामी आहे आणि परमोच्च हिताचा तथागतांचा धम्म आहे, तो उपदेश आहे. कोणत्याही क्षणी फार वर्षापूर्वी भगवंताचा उपदेश ऐकला असेल आणि अनेक वर्षानंतर जर त्याचं स्मरण झालं तरी माणसाला प्रसन्न वाटतं. ऋतुमानापुरती ती प्रसन्नता वृक्षवेलींच्या रंगीबिरंगी आणि सुगंधित फुलांची असते, तर बुद्धाच्या उपदेशातून मिळालेली प्रसन्नता अंतिम श्वासापर्यंत माणसामध्ये कायम राहते. अनेक वर्षापूर्वी ऐकलेला उपदेश आणि त्या उपदेशातील एक शब्द जरी आपल्या स्मरणात आला किंवा ऐकत असताना भगवंताच्या उपदेशातील एक शब्द जरी आपण ऐकला तरी मन प्रसन्न होतं आणि ते सर्वच ऋतूमध्ये 12ही महिने प्रत्येक क्षणाला ती प्रसन्नता मनुष्याला लाभते. त्या प्रसन्नतेच्या बलाने मनुष्य या निर्वाणगामी असलेल्या धम्माचं अनुसरण करतो आणि तो निर्वाण पदाला प्राप्त होतो, परमोच्च सुखाला तो प्राप्त करतो. हा बुद्धाचा प्रणित स्वभाव आहे. एतेन सच्चेन सुवत्ती होतो.
या सत्यवचनाने तुझे कल्याण हो, तुमचे कल्याण हो. मग आता पाली भाषेमध्ये पाठ केल्यानंतर ते कल्याण कसं होईल? तर बुद्धांनी सांगितलेल्या उपदेशाचं स्मरण करायचंय, प्रसन्न राहायचंय आणि प्रसन्नतापूर्वक त्या उपदेशाचं अनुसरण करायचंय, म्हणजे आपल्याला त्या सत्यवचनाचा लाभ होईल आणि त्यातून आपल्याला आपल्या कल्याणाचा मार्ग मिळेल. रतनसुताच्या उपदेशामध्ये भगवंतांनी भिक्खू संघाला सत्पुरुष असं म्हटलेलं आहे. संघरत्ना समान आहे. सत्पुरुष कोणाला म्हणावं तर भगवंतांनी म्हटलं, यथिंद खिलो पठविंसितोसिया चतुर्भिवाते भी असंपकंपियो. ज्याप्रमाणे एखाद्या शहराला, एखाद्या नगराला प्रवेशद्वार तयार केले जाते, त्या प्रवेशद्वाराची इंद्रकील, त्या प्रवेशद्वाराचा खांब जमिनीत खोलवर गाडलेला असतो. चतुर्भिवाते भी असंपकंपियो. चारही बाजूंनी सुसाट वेगवान वादळ वारे आले तरी ती इंद्रकील जागेवरून सरकत नाही किंवा हलत नाही. तदुपमं सत्पुरुषं वदामि यो अर्य सच्चाने अवेच्च पश्यति. तथागतांनी सत्पुरुष त्यांना म्हटलेलं आहे जे आर्य सत्याची भावना करतात, आर्य सत्याचं अनुसरण करतात. तर ते सत्पुरुष कितीही मोठा प्रश्न, कितीही मोठे संकट, कितीही मोठी समस्या समोर उत्पन्न झाली तरी त्यामुळे ते घाबरत नाहीत. ते धीर पुरुष बनून त्या समस्येचा, त्या प्रश्नाचा, त्या अडथळ्याचा तो मुकाबला करतात, त्याला ते फेस करतात आणि त्याचे निवारण करू शकतात. एवढे बल आर्य सत्यामध्ये आहे आणि आर्य सत्याचे क्षणोक्षणी अनुसरण करणारा हा तथागतांचा श्रावक संघ आहे. भगवंतांनी म्हटले की यथिंद खिलो पठविंसितोसिया चतुर्भिवातेभी असंपकंपियो तथोपमं सत्पुरुषं वदामि. तथागतांनी त्यांना सत्पुरुष म्हटलेला आहे. कोण सत्पुरुष आहेत? यो आर्य सत्याने अवेच्च पश्यति. जे क्षणाक्षणाला आर्य सत्याला पाहत राहतात, आर्य सत्याचं अनुसरण करतात. इदंपि संघे रतनं पणितं इतेन सच्चेन सुवत्ती होतो. संघामध्ये संघ रत्ना समान आहे आणि संघामध्ये हा प्रणित स्वभाव आहे. या सत्यवचनाने तुमचे कल्याण हो. भगवान बुद्धांनी या वैशाली नगरीतील लोकांना हा उपदेश केला. आनंद भिक्षू पठण करीत होते. या सत्यवचनाने कल्याण कसे होईल? तर सत्पुरुषांचा आदर्श स्वीकारून अनुसरण करणाऱ्यांनी सुद्धा आर्य सत्याचे क्षणाक्षणाला अनुसरण करायचे, आर्य सत्याचं दर्शन करायचंय, आर्य सत्याचं अनुसरण करायचंय. आर्य सत्याचे अनुसरण करण्याने शारीरिक असो, मानसिक असो, कोणताही प्रश्न मनामध्ये उत्पन्न झाला तरी सहजपणे मनुष्य त्याचे उत्तर शोधू शकतो. कितीही मोठी समस्या उद्भवली तरी त्याला सहजपणे त्याचे निराकरण करू शकतो. कितीही मोठा संकट समोर आले तरी त्या संकटाचा सहजपणे तो सामना करू शकतो. हे सत्यवचन भगवंतांच्या मुखातून आले. भगवान बुद्धांनी बुद्धत्वाचा प्रणित स्वभाव या ठिकाणी वर्णन केला, धम्माचा प्रणित स्वभाव वर्णन केला. यंग बुद्ध श्रेष्ठो परिवन्नयी सुचिंग समाधिमानंतरी कैन्यमाव. बुद्धत्वामध्ये श्रेष्ठ काय आहे तर बुद्धांनी समाधी भावना केली आणि बुद्ध समाधी भावनेचा उपदेश करतात, समाधी भावनेचा मार्ग सांगतात. समाधिमानंतरी कैन्यमाव. भगवान बुद्धांनी असं म्हटलंय की समाधीशिवाय, समाधी एवढे उच्च असे दुसरे काहीही नाही. यंग बुद्ध श्रेष्ठो परिवन्नयी सुचिंग समाधिमानंतरी कैन्यमाव. नतेन समानी समाधिकेंची. म्हणजे समाधी एवढे श्रेष्ठ दुसरे काहीही नाही. इदंपि धम्मे रतनं पणितं. धम्म रत्ना समान आहे. धम्माचा प्रणित स्वभाव आहे की मानव मात्रांच्या कल्याणाचा मार्ग आणि प्रकाश मानव मात्रांच्या मध्ये पसरविणे. मग एतेन सच्चेन सुवत्ती होतो. या सत्यवचनाने तुझे कल्याण हो, तुमचे कल्याण हो. तर या सत्यवचनामध्ये भगवंतांनी काय सांगितलंय तर तुम्ही श्रेष्ठ अशा, अतिउच्च अशा समाधी भावनेची भावना करा, समाधीची भावना करा, समाधीचं अनुसरण करा, म्हणजे तुम्हाला तुमच्या कल्याणाचा मार्ग कळेल. यंग बुद्ध श्रेष्ठो परिवन्नयी सुचिंग समाधिमानंतरी कैन्यमाव. समाधी ही सर्वश्रेष्ठ आहे आणि क्षणोक्षणी समाधीचा तुम्ही अवलंब करा. ये पुग्गला अट्टशतं पसत्था चत्तारी येतानी युगाने होती. भगवान बुद्धाचे आर्य श्रावक जे श्रेष्ठ आहे, त्या श्रेष्ठ आर्य श्रावकांचं तुम्ही अनुमोदन करा. या दोघांचं अनुमोदन करा. एक्सक्यूज मी, या वेर आर यू फ्रॉम? धर्मशाला. You stand here.
अनुमोदन करा. एक गोष्ट सांगतो त्यांची तुम्हाला. साधू साधू म्हणत यायला. They respect you because you respect us. You not go by this way. You go ahead and you come here. It's the Buddhism, na? Yeah. So I teach them. You see and follow them. Yeah. ते इथून जाऊ शकले असते, पण आम्ही इथे बसलेलो असल्यामुळे ते इथून न जाता तिकडून जाऊन पाठी मागून गेले. शिकण्याजोगी गोष्ट आहे की नाही? आहे ना? हा, लक्षात ठेवा. तर भगवान बुद्धांनी सत्पुरुष म्हणून भिक्खू संघाचं वर्णन केलं आणि ते करत असताना बुद्ध असं म्हणाले, ये पुग्गला आठ सतंक सत्ता चत्तारी येतानी युगाने होती दे दक्षिणेय सुगत सावका येते सुदिन्नानी महत् फलाने. बुद्ध असं सांगतात की तथागतांचे जे श्रावक आहे ते दान देण्यास पात्र आहेत, दान देण्यास योग्य आहे. दान देऊन पुण्य संपादित करण्यासाठी तुमच्याकरिता ते पुण्यक्षेत्र आहे. ये पुग्गला अट्ठ सतंक सत्ता चत्तारी येताने युगानी होती. सर्व युग, सर्वत्र आणि सर्व वेळ ते आर्य सत्याचं अनुसरण करतात आणि आर्य सत्याच्या अनुसरणानं स्वतःच्या जीवनाला ते पुनीत बनवितात. चत्तारी येतानी युगानी दे दक्षिणेय सुगतस्स सावका. तथागतांच्या श्रावकांना जर तुम्ही दान द्याल तर ते तुमच्यासाठी पुण्य ठरेल, पुण्यक्षेत्र ठरेल. दे दक्षिणेय सुगतस्स सावका येते सुदिन्नानी महफलाने. आणि अशा प्रकारचे सत्पात्र दान करण्याने तुम्हाला त्याचे महान फल प्राप्त होतील. इदंपि संघे रतनं पणितन. कारण संघ रत्नासमान आहे आणि संघाचा प्रणित स्वभाव आहे की मानव मात्रांच्या करिता पुण्यक्षेत्र निर्माण करणे. एतेन सच्चेन सुवत्ती होतो. या सत्यवचनाने तुझे कल्याण हो, या सत्यवचनाने तुमचे कल्याण हो. मग या सत्यवचनाने कल्याण कसे होईल? तर भगवान बुद्धांनी उपदेशामध्ये सांगितलेल्या गोष्टीचं अनुसरण करून त्या प्रकारचे आचरण, त्या प्रकारचे विचार, त्या प्रकारचे व्यवहार धारण करण्याने आपणाला सत्यवचन, त्या सत्यवचनाचा लाभ होईल आणि कल्याणाचा मार्ग मिळेल. क्षीणं पुराणं नवं नक्ती संभव. जुने संस्कार क्षीण केले आहेत. क्षीण केले म्हणजे नष्ट केले. जे जुने भूतकाळातील असणारे अकुशल संस्कार आहेत, जे अशांत करतात, जे विचलित करतात, जे प्रश्न निर्माण करतात, जे समस्या निर्माण करतात, त्या सर्व संस्काराला ज्यांनी क्षीण केला. क्षीणं पुराणं नवं नक्ती संभव. आता नव्याने ते पुरातन असलेले भूतकाळातले संस्कार नव्याने उत्पन्न होण्याचा संभवच शिल्लक राहिलेला नाही. अशी ज्यांची शुद्ध मनोभूमी आहे, असे ज्यांचे शुद्ध मन आहे, जे भूतकाळामध्ये ज्या संस्कारामुळे आपणाला प्रश्न निर्माण झाले आपल्या समोर, भूतकाळातील ज्या संस्कारामुळे, ज्या विचारामुळे, ज्या आचरणामुळे, ज्या व्यवहारामुळे आपल्या समोर प्रश्न निर्माण झाले, आपल्या समोर दुःख उत्पन्न झाले, आता त्याला क्षीण केले पाहिजे. आता त्या पुरातन असलेल्या भूतकाळातील दुःख उत्पन्न करणाऱ्या संस्काराला नष्ट केले पाहिजे. नवं नक्ती संभव. आणि असा संग्रह केला पाहिजे, असा संकल्प केला पाहिजे की नव्याने आता हे संस्कार उत्पन्न होण्याचा संभव शिल्लक राहता कामा नये. नवं नक्ती संभव. विरक्त चित्त आयतिके भवस्मी. तेव्हा मनुष्याचे चित्त विरक्त होईल. या भवसागरामध्ये ते पुन्हा उत्पन्न होणार नाही. पुन्हा दुःख सागरामध्ये ते चित्त उत्पन्न होणार नाही आणि दुःख उत्पन्न करणारे संस्कार त्या चित्तामध्ये पुन्हा उत्पन्न होणार नाहीत. म्हणजे माणूस दुःखातून मुक्त होईल. वैरत्व, शत्रुत्व, एकमेकांचा द्वेष, एकमेकांची ईर्ष्या, क्रोध, स्वार्थ, अहंकार, बदल्याची भावना, हे सर्व संस्कार भूतकाळामध्ये आपण आपल्या स्वतःला, प्रत्येकाला परीक्षण करून पाहिलं तर आपणाला स्वतःला लक्षात येईल की भूतकाळात मी अमुक अमुक वेळेला जे दुःख भोगले, जे दुःख माझ्या वाट्याला आले, कोणी माझ्यावर चिडले, मी कोणासोबत क्रोध केला, मला त्यामुळे दुःख झालं, तर त्याचे कारण मात्र चित्ताच्या संस्कारावरच, ते चित्ताचा संस्कार हे त्याचं कारण आहे. आणि ते संस्कार आता क्षीण केले पाहिजे. ज्याने ते क्षीण केले, पुन्हा नव्याने आता त्यांच्या चरितार्थामध्ये ते जुने संस्कार जे मनामध्ये दुःख उत्पन्न करतात ते उत्पन्न होण्याचा संभव शिल्लक राहिलेला नाही. आयतिके भवस्मी. ते क्षीण बीजा अविरोध छंदा. त्याचे बीज सुद्धा क्षीण केले आहेत, जे नष्ट केले आहे. चित्तामध्ये एवढी शुद्धी आणि विशुद्धी, उच्च कोटीची विशुद्धी धारण केलेली आहे की आता या शुद्ध चित्तामध्ये ते दुःख उत्पन्न करणारे संस्कार आता कदापि उत्पन्न होणार नाहीत. त्याचे बीज आता शिल्लक राहिलेलेच नाही. इदंपि संघे रतनं पणितं येतेन सच्चेन सुवत्ती होतो. मी त्यांना सत्पुरुष म्हणतो कारण संघाच्या ठाई हे उत्तम रत्न आहे.
संघाचा हा प्रणित स्वभाव आहे. या सत्यवचनाने तुझे कल्याण हो, तुमचे कल्याण हो. याचा अर्थ की तुम्हाला सुद्धा, ऐकणाऱ्यांना सुद्धा मनामध्ये जे जुनाट संस्कार आहेत, ज्यामुळे दुःख उत्पन्न होतात, जे संस्कार जसे लोभ, मोह, ईर्ष्या, क्रोध, द्वेष, अहंकार, स्वार्थ, सूडबुद्धी, हे जे संस्कार आहेत हे तुम्हाला क्षीण केले पाहिजे. नव्याने ते उत्पन्न होण्याचा संभवच आता शिल्लक राहिला नाही पाहिजे. हा अनुभव आपणाला करायचा आहे. श्रोत्यांनी, ऐकणाऱ्यांनी तो केला तर भगवान बुद्धाचा उपदेश आपल्या मृत्यूपर्यंत आपणाला सतत प्रसन्नता देत राहील. आपल्या आचरणामध्ये तो प्रभाव आपल्याला जाणवेल, आपल्या विचारांच्या मध्ये तो प्रभाव आपल्याला जाणवेल, आपल्या व्यवहारामध्ये तो प्रभाव आपल्याला जाणवेल. आणि हा बुद्धरत्नाचा, धम्मरत्नाचा आणि संघरत्नाचा प्रणित स्वभाव आहे. या सत्यवचनाने तुझे कल्याण हो, तुमचे कल्याण हो. याचाच अर्थ त्या सत्यवचनाचा सारांश तुम्हाला अनुसरणात आणायचा आहे, आचरणात, विचारात आणि व्यवहारात त्याचा अवलंब करायचा आहे. आणि मग शेवटी भावना केली, यानी भूतानी समागतानी भूमानी वायानी व अंतलिक्य. आणि म्हणून सत्वरूपांनो, तुम्ही भूपृष्ठावर असाल, तुम्ही भूपृष्ठाच्या आत असाल, तुम्ही वायूच्या वातावरणात आकाशगंगेमध्ये तरंगत असाल, जलाशयावर तरंगणारे असाल, तुम्ही सूक्ष्म असाल, तुम्ही मध्यम असाल, तुम्ही स्थूल असाल, तुम्ही दृश्य असाल, तुम्ही अदृश्य असाल, तर संपूर्ण सत्वरूपांना आव्हान केलं, यानी भूतानी समागतानी भूमानी वायानी वंतलिके तथागतं पूजित बुद्धं नमस्साम सुवत्ती होतो. आणि म्हणून तथागतांची पूजा करा, तथागतांना नमस्कार करा, तुम्हाला कल्याणाचा मार्ग मिळेल. धम्माला नमस्कार करा, धम्माचे अनुसरण करा, तुम्हाला कल्याणाचा मार्ग मिळेल. संघाला नमस्कार करा, संघाचे अनुसरण करा, तुम्हाला कल्याणाचा मार्ग मिळेल. हा उपदेश वैशाली नगरीतल्या रस्त्यावरून आनंद भिक्षू सर्वात समोर होते. त्यांच्या हातात भिक्षापात्र होते, त्या भिक्षापात्रात पाणी होते आणि त्यांच्या पाठोपाठ विशाल भिक्खू संघ चालत असताना येथील नागरिकांना तो उपदेश केला. लोक आपल्या घराच्या बाहेर आले आणि तो उपदेश ऐकू लागले. त्यामध्ये ते रममाण झाले, त्यांनी त्याचे चिंतन केले आणि त्यांना सत्य लक्षात आले की खरोखरीच आपण चुकत आहोत, खरोखरीच आपण बैर सोडले पाहिजे, शत्रुत्व सोडले पाहिजे आणि वैशाली नगरीतील लोक पुन्हा एकदा समृद्धीला प्राप्त झाले. हीच ती पवित्र जागा ज्या ठिकाणी भगवंतांनी रतन सुत्ताचा उपदेश केला. याच वैशाली नगरीमध्ये भगवान बुद्धाच्या उपदेशाच्या प्रभावाने एवढं प्रचंड सामर्थ्य तथागतांच्या उपदेशात आहे की त्या सामर्थ्याच्या बळावर निसर्गाने सुद्धा इथे चोराची वर्षावृष्टी केली आणि रस्त्यावरची प्रेत वाहून गेली आणि वैशाली नगरी स्वच्छ झाली. येथील महामारीचा आजार दूर झाला. रतन सुत्त किंवा भगवान बुद्धाचा उपदेश सुत्त रूपाने पाठ केला जातो, त्याला परित्राण पाठ असं म्हणतात. तर तेव्हापासून आणि त्यानंतर बुद्ध धम्म आणि संघाचे अनुयायी सुत्त पठण करू लागले, परित्राण पाठ करू लागले, ज्यामुळे माणसाला आचरणाचे, विचारांचे आणि व्यवहाराचे सामर्थ्य धारण करता येते. आपण यानंतर बसमध्ये सुद्धा रतन सुत्ताचा उपदेश इथून कुशीनगरला जात असताना जेवढा डीप जाणता येईल तेवढा डीप जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपणा सर्वांच्या प्रती त्रिरत्नानुभावी मंगल कामना करतो. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांची जय मंगल. इच्छतं वदितं दुम्मं क्षिप्पमेव समिज्जतु सब्बे पुरन्तु चित्तसङ्कप्पा छन्दोपन्नरसो यथा मणिज्योतिरसो यथा अभिवादनशीलेस्व नित्यं वड्डापचायिनो चत्तारो धम्मा वर्धन्ति आयुवन्नो सुखं बलं आयुरारोग्यसम्पत्ति सग्गसम्पत्तिमेव च ततो निब्बानसम्पत्ति इमेनाते समिच्छतु सब्बित्यो विभज्जन्तु सब्बरोगो विनश्यतु माते भवत्वन्तरायो सुखी दीर्घायुको भवतु सब्बमङ्गलं रक्षन्तु सब्बदेवता सब्बबुद्धानुभावेन सदा सत्ति भवन्तु ते भवतु सब्बमङ्गलं रक्षन्तु सब्बदेवता सब्बधम्मानुभावेन सदा सत्ति भवन्तु ते भवतु सब्बमङ्गलं रक्षन्तु सब्बदेवता सब्बसङ्घानुभावेन सदा सत्ति भवन्तु ते. अभिवादन करा सर्वांनी. बुद्धं नमामि. हो.
ते अनुमोदन करीत आहे. सद्धम्म प्रतिष्ठानचा मी अध्यक्ष आणि आबासाहेब आमचे सेक्रेटरी. मी अध्यक्ष म्हणजे रबरी स्टॅम्प आहे राष्ट्रपती सारखा. तर मी माझ्या वतीने म्हणजे सद्धम प्रतिष्ठानचा अध्यक्ष या नात्याने तुम्हाला एक तथागतांची प्रतिमा एक दाखवा. ही प्रतिमा तुम्हाला या ठिकाणी आम्ही भेट करत आहोत, दान करत आहोत. आपण सर्वांनी घरी नेऊन ही प्रतिमा जी आहे ती फ्रेम करायची. सगळ्याला म्हणजे पती पत्नी, पतीला एक पत्नीला एक देतील त्याच्या लेकराला सोनाला. आणि आता लक्षात ठेवा की या केली दोन्ही आता या पूर्ण स्तूपाला वेढा घालायचा आहे तुम्हाला. हातामध्ये प्रतिमा समोरच्या बाजूला उलटी धरली तुम्ही. हा, ती प्रतिमा उलटी धरली तुम्ही सरळ. आणि चालत चालत मी म्हणेल त्याप्रमाणे वंदना कराल. तुम्ही चला ना समोर. सगळेजण हात जोडून चला. मी म्हणेल त्याप्रमाणे म्हणा. अंतर ठेवू नका तुमच्यामध्ये. म्हणा सर्व. इतिपिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो विच्चाचरण संपन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरिसदम्म सारथी सत्तादेव मनुस्सानं बुद्धो भगवाति इतिपिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो विच्चाचरण संपन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरिसदम्म सारथी सत्तादेव मनुस्सानं बुद्धो भगवाति इतिपिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो विच्चाचरण संपन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरिसदम्म सारथी सत्तादेव मनुस्सानं बुद्धो भगवाति इतिपिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो विच्चाचरण संपन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरिसदम्म सारथी सत्तादेव मनुस्सानं बुद्धो भगवाति इतिपिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो विच्चाचरण संपन्नो सुगतो लोकविदो
अनुत्तरो पुरिसधम्म सारथी सत्तादेव मनुस्सानं बुद्धो भगवाति सो भगवा इतिपि अरहं अरहं वतसो भगवा तं भगवन्तं अरहन्तं शरणं गच्छामि तं भगवन्तं अरहन्तं शिरसा नमामि सो भगवा इति सम्मा सम्बुद्धो वतसो भगवा तं भगवन्तं सम्मा सम्बुद्धं शरणं गच्छामि तं भगवन्तं सम्मा सम्बुद्धं शिरसा नमामि सो भगवा इति विद्याचरण संपन्नो वतसो भगवा तं भगवन्तं विद्याचरण संपन्नं शरणं गच्छामि तं भगवन्तं विद्याचरण संपन्नं शिरसा नमामि. आपापल्या जागी स्तूपाकडे तोंड करून हात जोडून उभे राहा. पुन्हा मी म्हणेल त्याप्रमाणे भावना करा. सो भगवा इति सुगतो वतसो भगवा तं भगवन्तं सुगतं शरणं गच्छामि तं भगवन्तं सुगतं शिरसा नमामि सो भगवा इति लोकविदो वतसो भगवा तं भगवन्तं लोकविदो शरणं गच्छामि तं भगवन्तं लोकविदो शिरसा नमामि सो भगवा इति अनुत्तरो पुरिसधम्म सारथि तं भगवन्तं अनुत्तरं पुरिसधम्म सारथि शरणं गच्छामि तं भगवन्तं अनुत्तरं पुरिसधम्म सारथि शिरसा नमामि सो भगवा इति सत्तादेव मनुस्सानं वतसो भगवा तं भगवन्तं सत्तादेव मनुस्सानं शरणं गच्छामि तं भगवन्तं सत्तादेव मनुस्सानं शिरसा नमामि सो भगवा इति बुद्धो वतसो भगवा तं भगवन्तं बुद्धं
शरणं गच्छामि। तं भगवन्तं बुद्धं शिरसा नमामि। सो भगवा इति भगवान् भगवावत सो भगवान् तं भगवन्तं शरणं गच्छामि। तं भगवन्तं शिरसा नमामि। साधु साधु साधु। आपापल्या जागेवर बसून अभिवादन करा आणि उजव्या बाजूने संक्रमण करून समोर रस्त्याकडे बसकडे निघा. नाही सुचलेलं किती चालत जायचे पुढच्या नाही हो.